नमस्कार. सरकारी कार्यालयात अनेकदा एक उत्तर ऐकायला मिळतं, फाईल सापडत नाहीये. पण आता हे उत्तर देणं म्हणजे थेट गुन्हा कबूल करण्यासारखं आहे. आज आपण एका अशा न्यायालयीन निर्णयाबद्दल बोलणार आहोत ज्याने हे सगळं चित्रच बदलून टाकलं आहे. हे उत्तर ऐकल्यावर काय होतं? चीड येते, निराशा येते, सगळी कामं ठप्प होतात. पण आता हे चित्र बदललं आहे, कारण या एका वाक्यामागे आता खूप मोठे कायदेशीर परिणाम दडलेले आहेत. हो, हे अगदी खरं आहे. महाराष्ट्रात आता फाईल सापडत नाही ही सबब चालणार नाही. एका महत्वाच्या निकालाने हे स्पष्ट केलंय की हे निमित्त नसून एक फौजदारी गुन्हा आहे. चला तर मग पाहूया ही संपूर्ण कहाणी काय आहे. तर हे सगळं सुरू कसं झालं? याची सुरुवात होते विवेक कुलकर्णी नावाच्या एका सामान्य नागरिकाच्या लघ्यापासून, ज्यांनी फाईल सापडत नाही या प्रशासकीय भिंतीलाच आव्हान दिलं. बघा, 2008 साली विवेक कुलकर्णींनी माहिती मागवली आणि त्यांना तेच ठरलेलं उत्तर मिळालं, फाईल उपलब्ध नाही. पण ते थांबले नाहीत. एक अपील, दुसरं अपील, तब्बल 3 वर्ष. विचार करा, 3 वर्ष ते या व्यवस्थेशी लढत होते. यावरूनच कळतं की फाईल गहाळ होणं हे उत्तर अनेकदा सत्य लपवण्यासाठी वापरलं जाणारं एक सोपं हत्यार बनलं होतं. शेवटी हे प्रकरण उच्च न्यायालयात गेलं आणि तिथे एका कायद्याच्या आधारावर असा काही निकाल लागला ज्याने महाराष्ट्रातल्या प्रशासनाचे नियमच कायमचे बदलून टाकले. हा कायदा आहे महाराष्ट्र सार्वजनिक अभिलेख अधिनियम 2005. सोप्या भाषेत सांगायचं तर कोणतीही सरकारी फाईल ही कोणा अधिकाऱ्याची खासगी मालमत्ता नाही. ती जनतेची मालमत्ता आहे, सार्वजनिक मालमत्ता, आणि तिचं रक्षण करणं ही सरकारची जबाबदारी आहे. आणि याच कायद्याचं कलम 8 हे अगदी स्पष्ट आहे. ते सांगतं की कोणतीही सरकारी फाईल म्हणजे पब्लिक रेकॉर्ड तुम्ही जाणून बुजून नष्ट करू शकत नाही, तिची विल्हेवाट लावू शकत नाही किंवा ती गहाळ होऊ देऊ शकत नाही. हे बेकायदेशीर आहे. आणि मग येतो खरा गेम चेंजर, कलम 9. यानुसार जर कोणी कलम 8 मोडलं, म्हणजे फाईल गहाळ केली किंवा नष्ट केली, तर तो थेट फौजदारी गुन्हा ठरतो आणि शिक्षा तब्बल 5 वर्षांपर्यंत तुरुंगवास, दंड किंवा दोन्ही. म्हणजे बघा, ही काही साधीसुधी दिरंगाई नाहीये, हा सरळ सरळ गुन्हा आहे. त्यामुळे विवेक कुलकर्णींच्या केसमध्ये हायकोर्टाने जो निकाल दिला, त्यानंतर फाईल गहाळ होण्याच्या प्रकरणांना सामोरं जाण्याचे नियमच पूर्णपणे बदलून गेले. हा फरक बघा किती मोठा आहे. आधी फाईल गहाळ ही एक साधी सबब होती, आता तो एक गुन्हा आहे. आधी अधिकारी स्वतःच शोधण्याचं नाटक करायचे, आता त्यांना पोलिसांत FIR करणं बंधनकारक आहे. म्हणजेच आता सत्ता नागरिकांच्या हातात आली आहे. हे न्यायालयाचेच शब्द आहेत आणि हे एका आदेशासारखे आहेत. कोर्टाने एकदम स्पष्ट केलंय की फाईल सापडत नसेल तर अधिकाऱ्यांकडे आता चौकशी करत बसण्याचा पर्यायच नाही, त्यांना फौजदारी कायदा कामाला लावावाच लागेल. म्हणजे अधिकारी स्वतःच आरोपी आणि स्वतःच तपासक होऊ शकत नाहीत. कोर्टाने त्यांना चांगलंच झापलंय. फाईल गहाळ झालीये का, मग तुमचं एकच काम आहे, जवळच्या पोलीस स्टेशनला जाऊन FIR दाखल करा, बस. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, हा निकाल फक्त विवेक कुलकर्णींच्या केसपुरता नाहीये. या निकालाने महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकाच्या हातात एक खूप मोठं कायदेशीर शस्त्र दिलंय. कायद्याच्या भाषेत याला म्हणतात प्रेसिडेंट, म्हणजे पायंडा. याचा सरळ अर्थ असा की हायकोर्टाने दिलेला हा निर्णय आता संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक कायदा बनला आहे. प्रत्येक सरकारी कार्यालयाला तो बंधनकारक आहे. याचा थेट अर्थ असा की आता कोणत्याही सरकारी कार्यालयात फाईल गहाळ झाली असं उत्तर मिळालं तर परत कोर्टात जायची गरज नाही. तुम्ही थेट या निकालाचा संदर्भ देऊन अधिकाऱ्याला FIR दाखल करायला भाग पाडू शकता. हा आता आपला कायदेशीर अधिकार आहे. या निकालातला परिच्छेद 13 म्हणजे पॅरेग्राफ 13 हा सर्वात महत्वाचा आहे. याच पॅरेग्राफमध्ये FIR दाखल करण्याचा तो अंतिम आणि न टाळता येणारा आदेश दडलेला आहे. आणि इथेच नागरिकाच्या हातातलं सगळ्यात मोठं शस्त्र आहे. जर एखादा अधिकारी या निकालानंतरही FIR दाखल करायला नकार देत असेल तर तो फक्त आपलं काम टाळत नाहीये, तो थेट हायकोर्टाच्या आदेशाचा अपमान करतोय, ज्याला कंटेम्प्ट ऑफ कोर्ट म्हणतात. आणि ही एक खूप गंभीर कायदेशीर बाब आहे. पण एक प्रश्न उरतोच, या फाईली गहाळ का होतात? यामागे फक्त निष्काळजीपणा असतो की काहीतरी लपवण्याचा हेतू? बरं, कोर्टाने यावरही आपलं मत नोंदवलंय. कोर्टाने स्वतः चिंता व्यक्त केली आहे की अनेकदा हितसंबंधी लोक मुद्दाम फाईल्स गायब करतात. का?
कारण त्या फाईलमध्ये मोठमोठ्या घोटाळ्यांचे पुरावे दडलेले असू शकतात. बँक घोटाळा असेल, सरकारी पैशांचा गैरवापर असेल किंवा कुलकर्णींच्या केसप्रमाणे जमिनीचे बेकायदेशीर व्यवहार असतील. म्हणजे फाईल गहाळ करणं हे भ्रष्टाचार लपवण्याचं एक सोपं साधन बनलं होतं. थोडक्यात काय तर ह्या निकालाने सामान्य नागरिकाला माहिती मिळवण्यासाठी एक ढाल दिली आहे आणि भ्रष्टाचाराविरोधात लढण्यासाठी एक तलवार. आता एक जागरूक नागरिक म्हणून ह्या हत्यारांचा वापर कसा करायचा ही जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. नक्की विचार करा. या सुंदर आत्मिक प्रवासात माझ्यासोबत केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि हे ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचवणाऱ्या ग्रीन रुद्राक्ष चॅरिटेबल ट्रस्टचे पुन्हा एकदा मनपूर्वक आभार. तुमचा दिवस शुभ असो.